हॅलो माय वंडरिंग पीपल, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आम्ही आलेलो आहोत मुंबईपासून 2 तासाच्या दूरीवर एक प्रॉपर्टी आहे पावना लेकच्या साईडला. तिथे आम्ही स्टेकेशनसाठी आलेलो आहोत. तर आज मी तुम्हाला त्या प्रॉपर्टीची टूर करवेल, कसं आहे आमचा अनुभव कसा होता ते सगळ्या गोष्टी शेअर करेल. आणि लेकपासून एकदम जवळ आहे, समोरच लेक आहे, तुम्ही बघू शकता. आणि समोर ती प्रॉपर्टी आहे. तर बघूया, मी पूर्ण एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स देईल. व्लॉग बघत राहा. जाता जाता ऑन द वे आम्हाला एक रेस्टॉरंट दिसलं, आदेश रेस्टॉरंट मिसळ हाऊस. सो तिथे तुम्हाला स्नॅक्स आणि लंच सगळे ऑप्शन्स आहेत. अगदी म्हणजे वडापावपासून ते पुरणपोळी थाळी हे सगळे ऑप्शन्स आहेत. आणि फूड विचारू नका, एवढं डिलिशियस आहे, खूप टेस्टी ऑथेंटिक फूड आहे. खूप मजा आली आम्हाला. आणि रेस्टॉरंटपासून अगदी हाफ ॲन आवरवर होतं आमचं हे स्टेकेशन पेटल होम्स. तर आता आपण रूम्स पाहूया. रूमचं बाहेरचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं ना, तर मला ते ऑस्ट्रेलियामधलं सिडनी ओपेरा हाऊसची आठवण होते. म्हणजे सेम असं पेटल शेप्स ज्या रूम्स आहेत ना, तसं शेप दिलेला आहे त्यांनी. आणि अशा भरपूर रूम्स आहेत त्यांच्याकडे, आय गेस 6 रूम्स आहेत. आणि अशा पेटल शेपमध्ये एकदम लेकच्या समोर. तर मला खूप आवडलं, म्हणजे व्ह्यू आणि रूमचा शेप तरी खूप भारी. आता आपण रूम बघूया आतमध्ये कशी आहे. छान डेकोरेशन केलेलं आहे, असे आर्टिफिशियल लीव्स वगैरे लावलेत आणि लाइटिंग केलेत. ह्या लॅम्प्समुळे ना लुक एकदम असा एस्थेटिक वाटतोय, म्हणजे एकदम पीसफुल छान. सगळं असं म्हणजे काइंड ऑफ होममेड गोष्टी आहेत, असं काही लक्झरीज नाही, पण ते दिसायला खूप सुंदर दिसतंय. आणि या साईडला त्यांनी एक छोटंसं जकुजी दिलेलं आहे. तर म्हणजे लेक समोर आणि इथे जकुजी, तर छान कॉम्पॅक्ट आहे पण मस्त आहे. तर बघूया, लेट्स सी. आणि किटमध्ये त्यांनी ना असे डेंटल किट दिलेले आहेत 2 आणि टॉवेल्स दिलेले आहेत. सो आता आम्ही ना इव्हनिंग झालेली आहे आणि इव्हनिंगला आम्ही लेकला वॉक करत आलो. तुम्ही बघू शकता ना, तिकडे पेटल होम्स आहेत आपले. क्यूट पेटल होम्स दिसत आहेत. आणि तिथून जस्ट वॉकिंग डिस्टन्स आपण लेकला आलो. आणि खूप सुंदर वाटतंय, म्हणजे इव्हनिंग एवढी क्यूट वाटतंय ना, मस्त वाटतं, एकदम छान.
गुड मॉर्निंग वंडरिंग पीपल. आज सेकंड डे आहे आमच्या स्टेकेशनचा आणि आम्ही मॉर्निंग वॉकला आलो आहोत आणि एवढा सुंदर नजारा आहे ना, मी तुम्हाला दाखवेल. ते पेटल होम्स तिकडे आहेत, तिथून आम्ही वॉक करत करत आलो. सकाळी सकाळीचा टाईम आहे आणि ऊन नाही, आज ढगाळ वातावरण असल्यामुळे एकदम छान वाटलं आम्हाला. बिलकुल असं हेक्टिक नाही वाटलं ऊन नसल्यामुळे. So let's go. लेकच्या सेंटरला एक सपाट जागा आहे आणि तिथे हा मोठा दगड आहे आणि ह्या दगडाच्या पूर्ण वर मी आल्यावर तर अजून भारी व्ह्यू येतो आणि हवा पण खूप सुंदर आहे. केस फक्त उडत आहेत माझे खूप आणि टॉपला आली आहे मी आणि खूप छान वाटतंय. एवढा मोठा दगड आहे आणि इथून तुम्हाला पूर्ण पावना लेकचा व्ह्यू दिसतो. तिकडे मला डक्स पण दिसले, मस्त डक्सचा असा ग्रुप होता आणि ते चालले होते, छान वाटत होतं. आणि इकडे मस्त डोंगर आहेत, छान व्ह्यू आहे, खूप भारी आहे. म्हणजे पावना लेक म्हणजे एनी टाइम इट इज फाईन आणि क्लायमेट एवढंच छान आहे ना, ऊन जास्त नाही आहे. इवन इट इज अ मे एंड. सो नाईस, परफेक्ट प्लेस आहे. तुम्हाला इथे चिल आउट करायचं असेल ना, जस्ट वन नाईट स्टे इज ऑल्सो लाईक मेस्मरायझिंग. खूप छान आहे. म्हणजे मला तो लेकच्या बाजूला येऊन असं वाटलं की आपण लडाखला चाललोय की काय, एवढा भारी तो व्ह्यू होता. जस्ट फील इट. लेकच्या साईडला वॉक करताना एवढं छान वाटत होतं, पण एक गोष्ट मनाला खूप खटकली, ते म्हणजे इथे लोक काही आलेले रात्री आणि त्यांनी भरपूर एन्जॉय केलं. दारूच्या बॉटल घेऊन आलेले आणि त्या बॉटल ह्या अशाच टाकून गेले ना, तेव्हा मन खूप सुन्न झालं की कसे लोक असे वागू शकतात. म्हणजे मला या अशा लोकांना फक्त एकच सांगायचं की दादा, तुम्हाला जर समाजासाठी, आपल्या राज्यासाठी जर काही करता येत नसेल ना, तर नका करू. ती अपेक्षाही तुमच्याकडून नाही. फक्त आपल्या वागण्याने दुसऱ्याला काही त्रास होईल असं वागू नका, एवढीच किमान अपेक्षा आहे. ह्या बॉटल्स फक्त नेऊन तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायच्या, एवढं सिम्पल गोष्ट आहे. तर प्लीज हे असं नका वागू. इथे समोर जी तुम्हाला सपाट जागा दिसते ना, तिथे आपण गेलेलो. मस्त आहे ना एकदम. पॅरेंटिंग मोड ऑफ करून आम्ही या वेकेशनसाठी आलेलो आहोत, कारण की आवर डॉटर इज एन्जॉईंग हर समर वेकेशन ॲट दादीज हाऊस. आणि आम्ही दोघं असा विचार करतो की एक चांगले पॅरेंट्स बनण्याच्या आधी तुम्ही चांगले पार्टनर बनणं एकमेकांचे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी यू शुड keep nurturing your bond, you should keep pampering your bond with your partner, and you should spend a good quality time with each other. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. वॉक करून मग आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आणि ब्रेकफास्टला मस्त गरमागरम पोहे, ऑमलेट ब्रेड, इडली, चटणी, हे सगळं अनलिमिटेड होतं आणि फूड खरंच खूप टेस्टी होतं. सो गाईज, आमचा आता चेकआउट टाईम झालेला आहे. आम्ही आता निघणार आहोत. ओव्हरऑल मी तुम्हाला प्लेसचे रिव्ह्यू सांगेल कसं आहे आणि कसं वाटलं, आमचा एक्सपिरियन्स कसा होता. तर सगळ्यात आधी जे लोकेशन आहे, लोकेशनला आय गेस आपण 10/10. लोकेशन इज व्हेरी नाईस. म्हणजे लेकच्या एकदम समोर आहे आणि व्हेरी क्लोज. मॉर्निंग वॉकला जो तुम्ही पाहिला, एवढा सुंदर व्ह्यू आणि एकदम एक्सपिरियन्स सुंदर होता. म्हणजे असं मला वाटलं की लडाखचा तो कोणता लेक आपण बोललो, पँगॉन्ग लेक सारखं असं फील आलं की एकदम छान वाटत होतं. तर लोकेशन 10/10. सेकंड थिंग आहे फूड.
फूड तर एकदम मस्त आहे. अफलातून होतं. मस्त आहे, घरगुती आणि व्यवस्थित. हा एकदम ऑथेंटिक फूड. इवन ब्रेकफास्ट सुद्धा जे पोहे होते ना ते असे खूप मस्त होते, असे गरमागरम पोहे. आणि ब्रेकफास्ट पण अनलिमिटेड होता. फूड 10 on 10. कालचं पण डिनर खूप सुंदर होतं. मस्त. डिनरमध्ये म्हणजे चपाती भाजी वगैरे ह्याच गोष्टी होत्या, पण छान होतं. तर फूड एक्सपिरियन्स इज 10 on 10. थर्ड इज रूम बद्दल आय गेस आय विल गिव्ह 7 out of 10. थोडी कॉम्पॅक्ट आहे. हां, रूम थोडीशी कॉम्पॅक्ट आहे. लोकेशन छान आहे, रूमचा शेप वगैरे छान आहे, पण अजून थोडी स्पेशियस हवी होती. आणि दुसरी गोष्ट, आणि इंटेरियर आहे ॲक्च्युली ते काइंड ऑफ एका ह्याचं ठेवलेलं आहे, काय ताडपत्री टाईप असते तसं आहे. आणि खूप गरम होतो, लाईक इवन AC काम करत नाही आतमध्ये. हां AC म्हणजे पाहिजे तसा वर्क झाला नाही आम्हाला. तर आम्ही युजली काय करायचो, बाहेर जाताना थोडा वेळ चालू ठेवून जायचो सो दॅट ती थंड होईल. कारण की एवढा AC व्यवस्थित काम केला नाही. त्यामुळे रूमसाठी आम्ही 10 on 7 देऊ. म्हणजे शेप वगैरे छान आहे, आतलं इंटिरियर पण मला छान वाटलं. जकुजी पण छान आहे छोटासा. बट ओनली थिंग इज AC आणि जी गरमी होत होती ना तो एक इफेक्ट. रात्री तरी नाही वाटलं काय, पण दिवसाचं अजूनही गरमी होते मला. आणि दॅट इज सर्व्हिस बद्दल बोलायचं असेल तर मी पण चांगली देईल. 10 on 10 देऊ शकतो आपण सर्व्हिस. आणि लोक खूप पोलाईट आहे. गावाकडचे लोक आहेत, ते आर व्हेरी गुड. म्हणजे खूप छान तुम्हाला ट्रीट करतात आणि खूप नम्रपणे वागतात. सो छान होता अनुभव. ओव्हरऑल आम्हाला इथे मस्त वाटलं. आणि जातोय आम्ही, आता निघतोय. तर तुम्हाला या व्लॉगबद्दल कसं वाटलं, लोकेशनबद्दल कसं वाटलं, तुम्हाला मजा आली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काही डिटेल्स हवे असतील तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. सो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. सेव.